मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि कांदा घोटाळ्याची न्यायालयाने घेतली दखल, सुनावणीला सुरुवात, 5,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप. संपूर्ण बातमी, संपूर्ण लाईव्ह अपडेट घडामोड आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. मग चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. करू शकता. कांदा घोटाळ्याची न्यायालयाने घेतली दखल, सुनावणीला सुरुवात, 5,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप. देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक घाला घालणारा नाफेड, प्रोसेसर कंपन्या आणि कांदा खरेदीदारांवर 5,000 कोटीचा कांदा साठवणुकीवर घोटाळ्यावरील याचिकेची मुंबईत उच्च न्यायालयाची दखल घेऊन सुनावणीला सुरुवात केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील विश्वास माधवराव मोरे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रीट याचिकेवर सुनावणी सुरुवात केली. याची पुढील सुनावणी 25 जुलै रोजी निश्चित करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी अपहार झाल्याचा आरोपपत्र याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. एपीसी, नाफेड, एनसीएफ आणि कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी संगनमताने शेतकऱ्यांचे अधिकार आणि पैशाचा घाला घातल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील, राज्यातील व देशातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अनेकांच्या नैराश्यामध्ये आत्महत्या केल्या. केवळ हा घोटाळा आर्थिक नव्हे तर संविधानिक हक्काचा आणि मानवी अधिकाराचा उल्लंघन करणार आहे, असे मोरे यांनी याचिकेत नमूद केले आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, प्रत्यक्ष कांदा खरेदी न करता बनावट कांदा खरेदी, साठवणूक आणि विक्रीचे कागदपत्र तयार करणे आणि अनुदान मिळवणे, सरकारी निधीतून खरेदी केलेला कांदा शत्रू राष्ट्रांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश निर्यात करणे, दुबई मार्गे पाकिस्तान व पश्चिम बंगाल मार्गे बांगलादेशपर्यंत कांदा पोहोचणे, बनावट वेफ्रीज, सेल्फ पावत्या व विक्री दाखले या ठिकाणी बघितलं तर या संपूर्ण प्रक्रियेत एफपीसी, कांदा व्यापारी, नाफेड, एनसीएफ अधिकारी, महसूल कर्मचारी व चार्टर्ड अकाउंटंट सहभागी असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. धन्यवाद. धन्यवाद.